राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या लेखी परीक्षेला आज मंगळवारपासून सुरुवात होतीये। गंगापूर श्री मुक्तानंद महाविद्यालय आणि दूधकन्या शाळा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 10वीची 12वीची परीक्षा तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत 10वीची परीक्षा होणार आहे। परीक्षक, शिक्षण अधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना कॉपीमुक्त अभियानाच्या अनुषंगाने सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सूचित करण्यात आलं आहे। यामुळे कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षा काळात सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे। ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत अशा परीक्षा केंद्रांवर अन्य शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून केंद्र संचालक व सर्व कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। गंगापूर तालुक्यातील 14 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ कनिष्ठ महाविद्यालयांना न्यायालयाने आदेश दिल्यामुळे परीक्षा केंद्र देण्यात आलं आहे। त्याच्यामुळे संपूर्ण एकूण 15 मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे। सकाळी 10:30 वाजता श्री मुक्तानंद महाविद्यालय इथं विद्यार्थी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची कॉपी तपासणी करण्यात आली। जिल्हा दक्षता समितीच्या अध्यक्षांना त्यांच्या जिल्ह्यात 10वी 12वीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आवश्यक ते प्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे। संभाजीनगर जिल्ह्यात 10 व गंगापूर तालुक्यातून 1 भरारी पथकांना परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या। प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर रामराव चव्हाण, प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर शिवानंद सोनकांबळे, प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर राजेश करपे, उपप्राचार्य डॉक्टर वैशाली बागुल, उपप्राचार्य डॉक्टर बीटी पवार, उपप्राचार्य डॉक्टर विशाल साबणे, प्रबंधक डॉक्टर विजय आहेर, डॉक्टर सुवर्णा पाटील, डॉक्टर अमोल म्हस्के, प्राध्यापक रामदास पांचाळ, प्राध्यापक राहुल चव्हाण हे परिश्रम घेत आहेत। 14 केंद्र परीक्षा रद्द झाल्यामुळे शहरी भागाला परीक्षा केंद्र मुख्य हे करण्यात आल्यामुळे गंगापूर शहरात 2 परीक्षा केंद्र असल्यामुळे एक मुक्तानंद महाविद्यालय आणि दूधकन्या शाळा या ठिकाणी परीक्षा केंद्र ठेवण्यात आलेले आहे। आज आम्ही मुक्तानंद महाविद्यालय या ठिकाणी आलेलो आहे। आमच्याबरोबर प्राचार्य काय म्हणणं आहे सर, आजपासून सुरुवात होत आहे परीक्षेची, काय कडे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि कॉपी मुक्त हे शासनाने केलेले आहे, त्याबद्दल तुमचं काय? आज दिनांक 10 फेब्रुवारी 2026 पासून 12वी 2012 म्हणजे उच्च माध्यमिक परीक्षा मार्च 2026 प्रारंभ होत आहे। आज इंग्रजीचा पेपर आहे। इंग्रजीच्या पेपरची संख्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स तिन्ही फॅकल्टीचे मुलं असल्यामुळं या ठिकाणी विद्यार्थी संख्या ही जास्त असते। श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर या केंद्रावर महाविद्यालयाच्या वतीनं सर्व स्टाफनं काल मीटिंग घेतली आणि माननीय मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार माननीय जिल्हाधिकारी महोदय व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या सूचनेनुसार या केंद्रावर अत्यंत शिस्तीच्या स्वरूपामध्ये परीक्षा घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे। त्यासाठी सर्व पूर्वतयारी करण्यात आलेली आहे। आम्ही त्या पद्धतीनं माननीय पोलीस निरीक्षक गंगापूर यांना आपण त्या संदर्भामध्ये विनंती केली होती। त्यांच्याकडूनही आम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य आणि पोलीस फोर्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। आम्ही सर्व प्रकारची दक्षता, अंतर्गत दक्षता पथक असेल, सुपरवायझर असेल यांना सर्वतोपरी सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आज या परीक्षा केंद्रावर एकूण 832 विद्यार्थी बसलेले आहेत। 34 हॉल आहेत। सर्व हॉलवर नियमित शिक्षक असणारे पर्यवेक्षक म्हणून काम करत आहेत आणि शासनानं वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आज या ठिकाणी परीक्षा प्रारंभ होत आहे। या संदर्भात आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर विशाल साबणे यांनी सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे। त्या संदर्भात ते आणखी काय सर, विशेष म्हणजे कॉपी मुक्त बद्दल आपलं मुक्तानंद महाविद्यालयाने काय बंदोबस्त केला?
कॉपी मुक्तीच्या बाबतीमध्ये आम्ही सर्व शासनाचे निकष पूर्णपणे पाळणार आहोत. यामध्ये एकही विद्यार्थ्यातून कॉपी होणार नाही आणि या सेंटरलाही कोणती बाधा येणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. विद्यार्थ्यांनी भयमुक्त आनंदित पद्धतीने परीक्षा द्यावी आणि त्या परीक्षेला सामोरे जावं हीच अपेक्षा शासनाची व आमची आहे. आज या सेंटरवर 832 विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदाच आम्हाला विद्यार्थी प्राप्त झालेले आहेत. इतर सेंटर बंद असल्यामुळे आम्हाला ते विद्यार्थी या ठिकाणी अटॅच केलेले आहेत. तरी आमच्या परीने आम्ही सर्वपणे प्रयत्न करणार आहोत आणि विद्यार्थ्यांनाही या परीक्षेच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. नक्कीच परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे कॉपीमुक्त हे या ठिकाणी दिसून येत आहे. आलिम चौस, मा फास्ट, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.